अहिल्यानगरमध्ये घनकचरा सांडपाणी कामाची चौकशी ग्रामसभेच्या ठरावानुसार करावी। त्याचा अहवाल ग्रामपंचायत जेऊर या ठिकाणी सादर करण्यात यावा, अन्यथा 8 दिवसांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जेऊर ग्रामपंचायत सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी दिला आहे। घनकचरा सांडपाणी चौकशीबाबत पंचायत समिती अहिल्यानगर गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी होती। मात्र गटविकास अधिकारी यांना सरकारी कामामुळे उपस्थित राहता न आल्यामुळे सहाय्यक गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। घनकचरा सांडपाणी कामाची चौकशी अधिकारी यांनी करून वरिष्ठ स्तरावर अहवाल सादर केला आहे। सदर चौकशी अहवाल ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना मान्य नाही। ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचा आरोप आहे की सदर कामांची चौकशी ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता परस्पर करण्यात आली। ही चौकशी न करता ऑनलाईन अहवाल सादर करण्यात आला। ग्रामविकास अधिकारी मेहत्रे यांनी ही चौकशी कुठल्याही ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामस्थांसमोर झाली नसल्याचे सांगितले। चौकशीसाठी अधिकारी वेळ देऊन वेळकाढूपणा करत ग्रामस्थांना वेठीस धरत असल्याचा आणि चौकशी दडपण्याचा प्रयत्न असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। ही चौकशी निपक्षपणे ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांसमोर व्हावी, अन्यथा जिल्हा परिषद समोर आंदोलन आणि उपोषण केले जाईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे। यावेळी शैलेंद्र सदावर्ते, गणेश तवले, योगेश पाटोळे, दिनेश बेल्हेकर, अनिल ससे, दादा विधाते, महेश पवार, विवेक तोडमल, अण्णासाहेब मगर, अप्पा बनकर, वैभव तोडमल, दीपक शिंदे, भैया पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। मी विवेक शिवाजी तोडमल, जेऊर ग्रामस्थ। आमच्या गावच्या घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामासंदर्भात यापूर्वी शिवणला आणि गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत आणि सार्वजनिक ह्या कामासंदर्भात ग्रामस्थांनी केलेल्या अर्जावर चौकशी व्हावी असा तो अर्ज होता। त्याची अजून चौकशी एकदाही झाली नाही। पण काल असं कळवण्यात आलं की त्या कामाची चौकशी होऊन जिल्हा स्तरावर त्याचा अहवाल सादर करण्यात आला। तर त्याच्यासाठी आज इथं BDOच्या ऑफिसला सुनावणी ठेवली होती। सुनावणीला आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून इथं उपस्थित आहोत। 3-4 वाजता आले जातात तरीसुद्धा कुठल्याही प्रकारचे अधिकारी आलेले नाहीत। हा सगळा प्रकार कुठल्या दबाव तंत्राखाली होतोय माहीत नाही। गेले कित्येक दिवसापासून हा चौकशी विषय दाबण्याचा प्रयत्न होतोय। त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल आणि तो योग्यरित्या त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांकडून नक्कीच केला जाईल। मी गणेश तवले, ग्रामपंचायत सदस्य जेऊर गावामध्ये चौकशी अधिकारी वारंवार त्यांनी 2 वेळेस टाईम दिला। दोन्ही वेळेस ते वेळेत आले नाही। 3-3, 4-4 वाजतावर ते लोकांना, ग्रामस्थांना, सदस्यांना थांबवलं आणि न येताच कधी अचानक अहवाल सादर करतात याची काही कल्पना आम्हाला भेटली नाही। ऑनलाईन भेटती का काय, पण आमच्या निदर्शनात आलं की हे प्रकरण दडपावण्याचं किंवा झाकण्याचं, दाबण्याचा प्रकार इथं घडतोय। तर अधिकाऱ्यांना निपक्षपणे काम करावे त्यांनी आणि याची योग्य ती पाहणी करून कारवाई करावी हीच ग्रामस्थांची व सदस्यांची मागणी। नाही केली तर आम्ही आंदोलन करणारच आहेत। उपोषण करू, आंदोलन करू, जे योग्य पर्याय वाटेल तो निवडू, त्यात काय कुठला प्रश्नच नाही। पण शासनाला याच्यावर दखल तर घ्यावाच लागेल। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।